भिवंडी कसबा बावडा सानंद सादर करत आहे एक ऐतिहासिक सजीव देखावा, शिवस्वराज्य. शिवस्वराज्य. आयुधे आयुधे आयुधे. महाराष्ट्र स्वामिनी, दैत्यमर्दिनी, असुर निर्दारिणी, तुझ्या पायाशी माझ्या शोभा राजाचा ध्यान मांडतोय. आई यश दे. दुश्मनांचा माजला काळ, थरथरवा ती काळ, आगीन वेढलं आभाळ. आई थोडं तुझ्या लेकराला सांभाळ. रानामंदी पीक नाही, पोटाला खावं तर भीक नाही. घराबाहेर पडल्या पुरीला पुष्करतेत, गोर गरिबांची आबरू इसकटतेत. कित्येक घरदार सोडून पळाले, मसनवट्यात किती जळाले. नदी घाटावर किती फुटले चुडे. आई कोरड्या डोळ्यांनी बघतोय नुसते बुडबुडे. कौल दे आई, कौल दे. जिजा, भवानी आईनं कौल दिला, आपलं गाराणं ऐकलं. असा सूर्यासारखा तेजस्वी पुत्र आपल्या पदरी दिला. खूप अपेक्षा आहेत राजे. इथल्या शिवाई देवीच्या नावावरून आम्ही या बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. साक्षात शिवाचा रुद्र अवतार ठरावा हा. भविष्यात कुठलं तांडव रचणार आहात जिजा? शिवतांडव, जिथं या नराधमांचा खात्मा होईल, जे आमच्या भूमीला त्राही त्राही करून सोडत आहेत. पण इतकं सोपं वाटतं आपल्याला हे? महाराज, सोप्या गोष्टी आम्हाला तरी कुठं हव्या आहेत? आम्ही आमच्या मनातील स्वराज्यासाठी आधीच काट्याकुट्यांचा मार्ग निवडलाय. पण जिजा, कशासाठी आत्ताच हा? महाराज, स्वराज्यासाठी. स्वराज्यासाठी. एकीकडं मोगल, एकीकडं निजाम, एकीकडं आदिलशाही, एकीकडं कुतुबशाही, आणि मध्ये मात्र आमचं मरण आहे. वर्षानुवर्ष सवयी जडल्या जिजा, बदलतील कशा? बदलायला हव्यात महाराज. आपण त्या बदलायला भाग पाडू. आम्ही यासाठीच हा सूर्यप्रतापी पुत्र मागितला या जगदंबेकडं. या यवनरूपी राक्षसांचा खात्मा करील असा. वाट बिकट आहे राणी साहेब. असू द्या. राजे, स्नानासाठी गेलेल्या आमच्या जाऊबाई गोदावरींना महाबत खानानं पळवून नेलं. जिथं आमच्या सारख्यांची ही व्यथा, तिथं गोर गरिबांच्या बायका पोरींनी कसं जगावं? कोण वाली आहे त्यानं? ज्या परमेश्वरावर भरवसा ठेवावा त्याचीच देवळं फोडली जात आहेत. दगडी मूर्त्या जात्यामध्ये दळल्या जात आहेत, शिखरांचे कळस सुरडले जात आहेत. आणि हे सगळं थांबायला हवं महाराज. महाराज, आम्हाला आमचं राज्य हवं, आमचं राज्य. आई जगदंबे, तू माझ्या शिवबाला बळ दे. तू त्यांची तलवार म्हणून राहा. बळ दे ग माते, बळ दे. माझ्या शिवबा राजाला हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी बळ दे. आऊसाहेब, तुमच्या आणि आबासाहेबांच्या मनातील हे स्वराज्य आम्ही जगदंबेच्या आशीर्वादाने आणि आमच्या तलवारीच्या बळावर निर्माण करू. आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एकच यलगार निनादला, हर हर महादेव. आपलं राज्य, स्वराज्य. रांझाच्या पाटलाची हातपाय तोडून मस्ती उतरवली. रायरेश्वरावर शोभांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे राज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. बारा मावळा जयघोष निनादला. लंगोटधारी पोरांनी जगदंबेचा गोंधळ मांडला. तोरणा घेऊन शिवबा राजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. एका पाठोपाठ एक गडकोट स्वराज्यात सामील झाले. पातशाहीचे मातब्बर सरदार स्वराज्य बुडवण्यासाठी चालून येत होते. मग महाराजांनी कोणाचा कोथळा फाडून कपाट खोदले, तर कुणाची बोट छाटून शास्त केली. अशा कित्येक बलाढ्य सरदारांना महाराजांनी जागीच ठोकलं. पुढे जाऊन महाराजांनी स्वराज्य विस्ताराच्या मोहिमा आखल्या. पण इकडे मात्र शहाजी राजे
शिकार करताना मरण पावले. जिजाऊंनी राजगडी सती जाण्याचा निर्णय घेतला. मग महाराजांनी पुढे होऊन जिजाऊंना सती जाण्यापासून रोखून धरलं आणि त्यानंतर स्वराज्याला थेट समुद्र तटाला धडक दिली. पण आता मात्र स्वराज्यावर चालून आला आपलाच, याच भारतातला पक्का शिवभक्त, सूर्यवंशी कुळाचा अभिमान बाळगणारा मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजा स्वराज्याच्या रयतेस त्रास देऊ लागला. गावच्या गाव जाळून ती भस्मसात करू लागला. वज्रगड त्यानं काबीज केला. पुरंदरला मोर्चे लागले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मिर्झा राजा पुढे शरण जावं लागलं. जय एकलिंगजी. ओम नमः शिवाय. राजा जी की जय हो. बोलो उदयभान, क्या संदेश लाए हो? राजा शिवाजी आपसे मिलने तशरीफ लाए हैं. आ गए शिवाजी. उदयभान, उन्हें सम्मान के साथ लाओ. जी राजा जी. राणा जी, आइए राजा जी, आइए. आपसे मिलने के लिए दिल बेताब है. बहुत देर लगा दिया आपने. मिर्झाजी उतावीळ होऊन तत्परतेनं भेटायला यावं असं काही होतं इकडे? मतलब क्या हमें मिलकर आपको खुशी नहीं हुई? जरूर झाली. खुशी का होणार नाही राणाजी? आपल्या पराक्रमाची कदर आम्ही जरूर करतो. प्रभू रामचंद्राच्या परमप्रतापी कछवाह कुलात जन्मलेला महापुरुष म्हणून आपल्या समोर नतमस्तकी होतो. ती आपली थोरवी आहेच. शुक्रिया. पण सूर्यवंशी घराण्याची थोरवी सांगणारे आपण आज सूर्याचा अंश असूनही अंधाराची चाकरी करताय. हे आम्ही कसं मान्य करावं राणाजी? मतलब राणाजी तिखट शौर्य, कुशाग्र बुद्धी आणि यशस्वी समशेरीचा अभिमान बाळगणारा आपल्यासारखा कर्तबगार राजपूत राजा आज मोगलांचा मांडलिक बनून राहतो. भगव्या ध्वजाचा उपमर्द करतो. तोच भगवा ध्वज सोडून आपण चांद तारा अभिमानानं फडकावू पाहता. मिर्झाजी, तुमच्या वार करणाऱ्या तरवारीत पाणी असेल, तुमच्या उसळणाऱ्या घोड्यात धमक असेल तर स्वजनांवर आक्रमण करण्यापेक्षा स्वधर्माच्या शत्रूवर आक्रमण करावं आणि त्यासाठी आपलं कौतुक जरूर करू आम्ही. मिर्झाजी, जसं आमच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूर तसंच तुम्हा राजपूतांसाठी चित्तोड. राजाजी, आप हमारे सामने बकवास बातें ना करें तो बेहतर है. आप भूल चुके हैं कि आप भी हमारे गुलाम हैं. शिवाजी कधीच कुणाचा गुलाम नव्हता आणि असणारही नाही. 4-2 रीतींचा प्रदेश जिंकला म्हणजे तुम्हाला वाटलं की स्वराज्य हाती आलं? लक्षात घ्या मिर्झाजी, स्वराज्य म्हणजे तुमच्या विखारी नकाशावर रेखलेला भूभाग नव्हे. स्वराज्य ही आमची निष्ठा आहे आणि आमच्या मनातल्या निष्ठा तोडणं कुणाच्याही बापाला शक्य नाही व्हायचं. जोपर्यंत आमचा एक एक मावळा जिवंत आहे तोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य जिवंत राहील. आमची मान कालही अभिमानानं ताठ होती आणि आजही राहील. पिंजऱ्यात कोंडला म्हणजे वाघाचा उंदीर होत नाही आणि तख्तावर बसला म्हणून माकडाला कुणी पाच्छा म्हणत नाही. शिवाजी हा शिवाजी आहे आणि स्वराज्य हे स्वराज्यच राहील. मान गए आपकी दलेरी को, पर वहां
वहां देखो, वो आपका पुरंदर किला कैसे चूर चूर हो रहा है हमारी बारूद की आग में। देखो, आपणच पाहावं मिर्झाजी, आमचे गडकोट आणि आमची माणसं कच्च्या मातीचे नाही आहेत, ते कधीच झुकणार नाहीत. दगड मातीचे आमचे तुटलेले बुरुज ते पुन्हा उभे करता येतील, परंतु त्या तटा बुर्जा आड लढणाऱ्या आमच्या मावळ्यांचं काळीज सह्याद्रीच्या कणखर पाषाणाहून कणखर आहे. ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहतील. हा मिर्झाजी पहा, आमचा रुद्र अवतार मुरार बाजी देशपांडे पहा. बचना नहीं चाहिए. सरफराज खान. जी हुजूर. क्या क्या यही पुरंदर है? हाँ हुजूर, यही है पुरंदर. इसे बस राख का ढेर बना दो, लगा दो आग, फैला दो मातम. आज पुरंदर का राजगढ़ मरहट्टों के हर एक किले का हम कब्रिस्तान बनाएंगे. अल्लाह अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. दिलेर खान, कौन आयो? अरे सुटलेलं वादळ तांडव करतं, पेटलेला वणवा हाहाकार माजवतो, पण मृत्यूला आवाज नसतो. तो कधीच दिसत नाही. नशीबवान आहेस की तुझं मरण तू तुझ्या डोळ्यांनी बघतोय या आम्हा स्वराज्याच्या किल्लेदारांच्या रूपानं. किल्लेदार मुरार बाजी देशपांडे. पटली का ओळख मरणाची? अरे हो, हमें तो लगा सिवा खुदा आएगा हमारे सामने लड़ने के लिए. अरे तुझ्यासारखी ढेकणं चिरडायला तोफा कशाला पाहिजे? अरे नखानं पुष्करला तर झाडं सुद्धा सापडायची नाहीत तुझी. आणाशील तर या सह्याद्रीच्या सांदरी कपारीत पाय ठेवायचं धाडस करू नको. जीव वाचवायचा असेल तर गुमान माग जा, नाहीतर चटणी कुठल्यासारखा हित कुठला जाशील. वाह, बहुत खूब. ये मजाक हमें अच्छा लगा. खुद बारूद के सामने खड़ा है और मौत की धमकी हमें दे रहा है. अरे मरणाचं सराम रचून रणांगणात उतरणारे मराठी आहोत आम्ही. मरणाची भीती आम्हाला नाही. तुझ्या हातनं माझ्या चिंगड्या होतील सुद्धा, पण ह्यो सह्याद्री तुला सोडणार नाही. इथल्या तटबंदीचा एक टवका जरी काढू पाशील तर फिरफिरत्या दगड गोट्यांचे बारूद फुटतील. तर या सह्याद्रीच्या वाटेला जावं कशाला तू? हे गडकोट उचलून तुझ्या दिल्लीच्या महाद्वाराला तोरण नाही बांधू शकत त्यांचं तू. ते इथेच राहतील आमच्या जवळ. पण आम्ही मराठे खवळलो तर तुझ्या बापाची दिल्लीत घुसून कबर खोदू. त्या औरंग्याच्या दाढीला काडी लावल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही. म्हणून कुरापत काढण्याआधी हजारदा विचार कर आणि मगच पुढे ये. अरे खुद को खूंखार समझने वाले बंदे बातों के तीर नहीं छोड़ा करते. दम है तो जीत के दिखा. यलगा. हर हर महादेव. अरे बहादुर, तेरी जवामर्दी देखकर हम निहायत ही खुश हुए. जुर्रत के दिलावर हो तुम. हमारी बंदगी कबूल कर, हम तुम्हें बख्श देंगे. अरे तू तुझा कौल घेतो की काय? हा मुरार बाजी स्वराज्याचा जातिवंत मावळा हाय. जातिवंत मावळ्याची अवलाद गर्दन कापली तरी वाकत नाही. स्वराज्याचा महायज्ञ चेतवलाय. मेलो तरी या भगव्या जरी पटक्यावर माझ्या देहाच्या समिधा उघडून जाईल मी. पण याच महायज्ञात कापरासारखा जळून जाशील तू. तुझा विचार कर.
अरे माझ्या सांड्या रक्तातून पुन्हा हजारो मुरारबाजी इथं जन्म घेतील, पण तुझ्या मड्यावर कुत्र सुद्धा टांग वर करणार नाही. तर या पुढं हर हर महादेव, हर हर महादेव. इस शैतानी आफत को काबू कैसे करे हुजूर? हमारे तीर कमान लाओ. अरे थांब, अरे पळतोयस कुठं? अजून गाठ पडायची तुझी स्वराज्याच्या मावळ्यांची. अरे थांब. हर हर महादेव, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. तौबा, ये आदमी है या शैतान? चलो यहाँ से, चलो भागो. कंठात बाण घुसूनही लढवय्या मुरारबाजी धारा तीर्थी पडले. लाख कोशिश करूनही मिर्झा राजानं ऐकलं नाही. आणि मग पुरंदरच्या तहामध्ये एक मसुदा ठरला. मोंघलांचे मांडलिक बनून शिवबा राजांनी आग्र्याला जायचं. त्या बादशहाला थेट कुर्निसात करण्यासाठी आपल्या राजानं आग्र्याला जायचं. पण कळलं नाही त्या मिर्झा राजाला आणि त्या दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या त्या डोंकावळ्या औरंगजेबाला सुद्धा. अरे वाघाला किती विद्दावं लावलं तरी तो टरकाळी फोडायचं राहील काय? आणि मग दिल्लीच्या तख्ताला भेटण्यासाठी सह्याद्रीचा वाघ निघाला. वजीर आजम जाफर खान जी, बगावत के रुखसत पर जिहाद की तमन्ना दिल में लिए तख्ते वजूद हमने हासिल तो कर लिया, पर खुदाई मकबूल की हैसियत क्या हम पा सकते हैं? बिल्कुल. मुकामे अहमियत आपके पैरों तले मौजूद है जहांपना. पूरी कायनात में मुगलिया सल्तनत का वजूद परचम ये चांद तारा बनकर लहरा रहा है. चांद तारा तो है, चांद तारा तो है, पर सूरत चांद को बदसूरत करने वाला एक दाग हमारी रूह को कतराता है. बस एक दक्खन को जीतने की ख्वाहिश अभी अधूरी है. खाविन के पाक दिल के मनसब बहुत जल्द कबूल हो जाएंगे. हुजूर, आज वो दक्खनी चूहा मुगलिया सल्तनत के पनाह में आ रहा है. अब दक्खन के सारे किले हमारी मुरादों की इंतहा में ढेर हो जाएंगे. आइए आइए राजा. राम सिंह, किसे साथ लाए हो? आप हैं महाराजा शिवाजी राजा और ये हमारे पंच हजारी मनसबदार संभाजी राजा. दक्खन की बुलंद चट्टानों में इसकी तारीफ सुनना हमारी फितरत नहीं है. पूरे दक्खन में आज मुगलिया हुकूमत का सैलाब मंडरा रहा है. अब बचा ही क्या है इस जहांगीरदार सीमा के पास? स्वाभिमान. आज आमच्या पदरी 40,000ची फौज आहे.
तुमच्या बादशहाला तहामध्ये 23 किल्ले दिले आहेत आम्ही. आणि अशा असंख्य किल्ल्यांवर राज्य करणाऱ्याला जहागीरदार नाही, राजे म्हणतात. आइए आइए राजा जी. आइए आइए राजा जी. राम सिंह, राम सिंह, ये कौन खड़ा है हमसे आगे? आप हैं महाराजा जसवंत सिंह. जसवंत सिंग, ज्याला कैकदा कुत्र्यासारखा ताणून मारला आमच्या मावळ्यांनी, त्या जसवंत सिंहाची अवकात ती काय? आणि आम्ही त्याच्या मागे. वजीर आलम, लगता है शिवा की चौड़ियां चढ़ गई है, उसे खिल्लत इनायत की जाए. बादशाही मेहरबानीचे तुकडे चघळणारी आमची जात नव्हे. या असल्या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज बहाल करतो. दक्षिणेत आमची कृपा व्हावी म्हणून आदिलशाह, कुतुबशाह यासारखे पाचशाह विनवण्या करतात. इंग्रज, फिरंगी, पाईक याला पुरून उरेल एवढं बलाढ्य आरमार आहे आमचं. या तुमच्या मोगल फौजानं जे साधलं नाही ते करून दाखवलंय आम्ही. लेकिन शिवा, अभी आप हमारी दया के मोहताज बन चुके हो. अपना स्वराज्य बचाने के लिए हमारे सामने घुटनों पर रेंग के आना पड़ेगा तुम्हें. काय मिटवणार आमच्या स्वराज्याला? मराठी शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊन मुघल सरदार वाटले की काय? आज आम्ही तुझ्या समोर, तुझ्याच दरबारात निहस्ते आणि ताठ मानेने उभे आहोत. आम्ही आमचं राज्य आमच्या मनगटाच्या बळावर आणि भवानी समशेरीच्या जीवावर उभं केलंय. तुझ्यासारखे बापा भावांचे मुर्दे पाडून आम्ही तख्तावर बसलेलो नाही. खामोश खामोश शिवाजी. अरे जा, दख्खनचे शेर आहोत आम्ही. तुमच्यासारखे लांडगे चळा चळा कापतात आमच्या पुढे. ज्या खानाला घाबरून तुझा बादशाह दक्षिणेतून पळून आला त्या अफजल खानाला उभा फाडलाय आम्ही. उंबरखिंडीत तुमच्या कारतलब खानावर मात करून त्याला अनवाणी पायाने हाकलवलंय आम्ही. तुमच्या बादशहाच्या मामांची 3 पोट छाटून खऱ्या अर्थानं त्याला शास्त केलंय आम्ही मराठ्यांनी. कित्येक वर्ष आमच्या महाराष्ट्राला जाळून लुटून तुम्ही खूबसूरत बनवलेल्या सुरतेची वसुली करून तिला बदसूरत केलंय आम्ही. अरे तुझ्या तख्तावर बसलायस ना, ते तख्त अजात शत्रू पृथ्वीराज चौहानांचं आहे. आणि एक ना एक दिवस तेही तुझ्या छाताडावर पाय ठेवून आम्ही मराठे जिंकून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. लेकिन राजाजी. खामोश. बादशाच्या दरबारात उभे आहोत म्हणून अपमान सहन करू असं कोणीही समजू नका. एक वेळ स्वाभिमानाची मौत पत्करू आम्ही, पण अपमान नाही. बादशाची ही खिल्लत आम्हास मंजूर नाही. लाहौल विला कुव्वत, ये क्या था? ये कैसा तूफान था? या अल्लाह, या तक लिया, तक लिया. आग्र्याच्या कैदीतून आमचा ठाण्या वाघ निसटला. अरे अशा बाजार गुडग्यांनी स्वतःला हिंदुस्थानचा सम्राट म्हणावंच कशाला? गमावलेले किल्ले आता परत मिळवले पाहिजेत, पण नुसते गडकोट मिळवून संकल्प सिद्धीच जाणार नाही. देवादिकांच्या सामर्थ्याचं, गोरगरिबांच्या हक्काचं, पुण्याईचं, मांगल्याचं छत्र आता पुन्हा उभं राहायला हवं, हिंदवी स्वराज्याच्या रूपानं. शिवबा, भाऊसाहेब, आपण सदैव कशाला तसदी घ्यावी? काशीवरून गागा भट्ट येणार आहेत म्हणे. ऐकलं आणि आलो आम्ही 4 गोष्टी बोलाव्या म्हणून. मुझे
गागा भट्ट आपल्या भेटीची अनुमती मागत आहेत. प्रणाम राजांनी. काशीहून आम्हास बोलवणे घडले. आपण तर काशीचे थोर प्रकांड पंडित, वेदशास्त्र जाणते. आपला सल्ला हवा होता. आम्ही शिवबा राजांचा राज्याभिषेक करण्याचं योजित आहोत. राज्याभिषेक? या पृथ्वीवर हिंदू राजा पदपातशहा व्हावा ही इच्छा आहे. आपण त्याचं पौरोहित्य करावं. पण हे कसं शक्य आहे? अखिल पृथ्वीवर आज घडीला क्षात्र तेज अस्तित्वात नाही आणि क्षत्रियाशिवाय राजा बनण्याचा हक्क कुणालाही नाही. म्लेच्छाना आहे. 6 पातशहांनी इथे राजवटी भोगायच्या आणि आम्ही हिंदूंनी काय त्यांची थुंकी झेलत बसायचं नाही. गागा भट्टजी, आऊसाहेबांनी आम्हाला स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग बाळकडू म्हणून पाजलं. याच मावळ मातीत आम्ही सोन्याचा नांगर फिरवला. आमच्या तीर्थरूपाने फर्जंद शहाजी राजांनी आमच्यासाठी राजमुद्रा तयार केली. त्याप्रमाणे आम्ही 18 पगड जातीचं, 12 मावळाचं, दीन दुबळ्यांचं, गोरगरिबांचं हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. राजाजी, पण आपणास छत्र धारण करण्याची आवश्यकता ती काय? आपण स्वकर्तृत्वाने राज्य मिळवलंय ना. दादा भट्टजी, राज्याभिषेकाशिवाय आम्हाला राजा म्हणून समाज मान्यता मिळणार नाही. इथले लोक मुघलांनाच आपला राजा म्हणते. दादा भट्टजी, आम्ही हे फक्त सुवर्णाच्या सिंहासनावर बसण्यासाठी करत नाही, तर इथल्या परकीय सत्तांना चाप बसवण्यासाठी, धर्म मार्तंड्यांची मुजोरी संपवण्यासाठी, माता भगिनींना निर्धास्त जगण्याची शाश्वती देण्यासाठी, स्वराज्यातून स्वराज्य निर्मितीसाठी, या अखंड हिंदुस्थानात एका हिंदू राजाचं हिंदवी स्वराज्य आणण्यासाठी, छत्रपती होण्यासाठी आम्हाला आमचा राज्याभिषेक करून घेणं गरजेचं आहे. 350 वर्षानंतर हिंदू राजा होण्यास आम्ही आपला राज्याभिषेक करणार. आणि गागा भट्टांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास मान्यता दिली. शिंगे तुतार्या वाजू लागल्या. हिरोजी इंदूरकरांनी स्वराज्याच्या राजधानीवर राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. रायगडावर राज्याभिषेकासाठी 32 मुळांचं सुवर्णाचं सिंहासन तयार झालं. सुवर्णाची छत्र चादर तयार झाली. सूर्यपान, चंद्रपान, अश्वकच्छ, मत्स्यकच्छ अशी शुभचिन्ह तयार करण्यात आली. आणि तो दिवस सोन किरणांची पहाट घेऊन उजाडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिनांक 6 जून 1674 मंत्रपुष्पांनी आणि 7 नद्या 7 सागरांनी महाराजांचा अभिषेक झाला. रायगड आनंदानं बहरून गेला. दुसरी माझी होईल माझा शिवाई केलं राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. समजा दुष्काळ दुष्काळ समजा दुष्काळ दुष्काळ माती होती नाही तांढी रया शेताची हो गेली. सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अभ्या जन्मा.
जगदंब जगदंब, आज आम्ही सिंहासनारूढ होतोय, पण आपल्या देहाची काष्टे जाणून आमच्या कैक सवंगड्यांनी स्वराज्याचे अग्निकुंड तेवत ठेवले. त्यात पहिली संविधा होती बाजी काका पासरकरांची. पुरंदराच्या पायथ्याशी फत्तेखानाला ठेचताना अबिरबुक्का उधळावा तसा आपला देह उधळलात काका. कान्होजी जेधे, इथं वतनाच्या तुकड्यासाठी आपलेच लोक बेमान होतात, तिथं आपण स्वराज्यासाठी वतनावर, घरादारावर, बायका पोरांवर पाणी सोडलं. बाजी प्रभू देशपांडे, बाजी आपण फुलाजी, संभाजी, रायाजी, बांदर सेना, शिवा काशी, आम्ही वाचावे, स्वराज्य वाचावे म्हणून आपण कामी आला. मुरारबाजी, आपण पुरंदरच्या लढाईत कंठात बाण घुसूनही स्वराज्यासाठी लढून बलिदानाचा स्वाभिमान गौरवला. तानाजी मालुसरे, तान्हा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत तू कोंढाण्याचा मुकुटमणी आमच्या पागोट्यात खोचलास. पण ताना, आम्ही आमचा सिंह गमावला. प्रतापराव गुजर, आम्ही आपणास बोल लावला म्हणून आपण आणि आपल्या 6 मर्दानी नेसरीच्या खिंडीत केलेलं वेडेपणाचं धाडस काळाच्या पटलावर येणाऱ्या भविष्य काळातही आपलं कौतुक करत राहील. माझ्या सवंगड्यानं, माझ्या भावांनो, आपणास मायभूमीने कडेवर उचलून घेतले आणि आम्हाला मात्र सिंहासनावर बसवते. आम्ही शहाजी जिजाऊ पुत्र शिवाजी राजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. आम्ही न्यायाचं, नीतीचं, धर्माचं, सद्भावनेचं आणि रयतेच्या संरक्षणाचं राज्य करण्यास वचनबद्ध आहोत. आमच्या राज्यात जाती धर्माला थारा नाही. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आम्ही आजपासून शिवछत्रपती होत आहोत. या स्वराज्याच्या कार्यास कुलदैवत शिखर शिंगणापूर महादेव आणि आई तुळजापूर भवानीचा आशीर्वाद असावा. जगदंब जगदंब.